नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुजनांना वंदन करून आज गुरुपौर्णिमा साजरी करूया. आषाढ शुक्ल पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असंही म्हटलं जातं. आपली भारतभूमी संतांची, शूरवीरांची, ऋषी महर्षींची आणि आपल्या महाराष्ट्रात तर फार मोठी परंपरा आहे. या महाराष्ट्रात आपण जन्मलो हे आपलं भाग्यच. तुम्हाला सांगू, महर्षी वेदव्यास यांचं मंदिर आपल्या महाराष्ट्रात आहे. हे काहींना माहीतही नसेल. आजच्या या भागात मी तुम्हाला घेऊन जाणार आहे महर्षी व्यास मंदिरात. जळगाव आकाशवाणीत मी कार्यरत असताना ध्वनिमुद्रणाच्या निमित्तानं या मंदिरात जाण्याचा योग आला होता. आषाढ शुक्ल पौर्णिमेला पाराशर ऋषी आणि मत्स्यगंधा अर्थात सत्यवती यांच्या पोटी जन्मलेले व्यास, त्यांचं मूळ नाव होतं कृष्णद्वैपायन. द्वैपायन या बेटावर त्यांनी तपश्चर्या केली होती आणि त्यांचा रंग काळा होता, म्हणून कृष्णद्वैपायन हे नाव त्यांना मिळालं. प्रचंड बुद्धिमत्ता लाभलेल्या व्यासांनी वेदांचं संकलन करून त्यांचं 4 भागांमध्ये विभाजन केलं: ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. व्यास म्हणजे वर्तुळाला मधोमध विभाजन करणारा. वेदांचं 4 भागात विभाजन केलं म्हणून कृष्णद्वैपायनाचे ते महर्षी वेदव्यास म्हणून ओळखले जाऊ लागले. महर्षी व्यासांनी महाभारत या महाकाव्याची रचना केली. 18 पुराणं आणि ब्रह्मसूत्रांचेही व्यास लेखक म्हणून मानले जातात. वेदांचे ज्ञान लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवलं. एवढंच नाही तर मानवी जीवनातली सुखदुःख, संघर्ष, मानवी भावभावनांचं चित्रण त्यांनी महाभारतासारख्या ग्रंथातून केलं. मानवी आयुष्यातील असा कोणताही भाग नाही, साहित्य नाही की जिथं व्यासांच्या प्रतिभेचा स्पर्श झाला नाही. म्हणूनच म्हटलं जातं व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. सप्तचिरंजीवांपैकी एक म्हणजे महर्षी व्यासमुनी. तर त्यांचं मंदिर आहे महाराष्ट्रात, जळगाव जिल्ह्यातील यावल या गावात. रेल्वे प्रवासाने जळगावला उतरलात तर अवघ्या 40 किलोमीटरवर आणि भुसावळ जंक्शनला उतरलात तर अवघ्या 19 किलोमीटर अंतरावर हे व्यासमुनींचं मंदिर तुम्हाला दिसेल. अतिशय निसर्गरम्य असा परिसर. यावल हे तालुक्याचं ठिकाण आहे. दुतर्फा केळीच्या बागा, सधन शेतकऱ्यांचा सुपीक प्रदेश. पुरातन असं हे मंदिर आहे. महर्षी व्यासांची सुंदर मूर्ती या मंदिरात आहे. आपोआप हात जोडले जातात. एका बाजूला विघ्नहर्ता गणेश, शिवलिंग असलेलं छोटंसं शिवमंदिर आणि हनुमंताचंही छोटंसं मंदिर आहे. भव्य सभामंडप आहे. महर्षी व्यास मंदिराला लागूनच प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे. संपूर्ण लाकडी मंदिर आहे. प्रभू राम, लक्ष्मण आणि सीतामाई यांच्या फार सुंदर मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. चला वेदव्यासांचं दर्शन घेऊया आणि व्यास पौर्णिमा साजरी करूया. मित्रमैत्रिणींनो, सर्वत्र गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते. गुरुवंदनांचे विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आहे. गुरूंचं महत्त्व सांगणारा संत कबीरांचा दोहा आता मला आठवतोय, तो तुम्हाला सांगते आणि थांबते. गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने, गोविंद दियो बताय. गुरु आणि गोविंद म्हणजे साक्षात श्रीकृष्ण भगवान एकाच वेळी समोर येऊन ठाकले तर सामान्य माणसापुढे प्रश्न निर्माण होईल, आधी गुरुला वंदन करू की ईश्वर रूप कृष्ण भगवान गोविंद यांना वंदन करू. तर हा प्रश्न कबीरदासांनी कसा सोडवलाय बघा. ते म्हणतात,
ज्यांनी ईश्वर भक्तीचा, ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवला त्या गुरुला आधी वंदन करा आणि मग भगवंताला वंदन करा. बघा, असं हे गुरुचं महात्म्य. जो सन्मार्ग दाखवतो तो सद्गुरू. सन्मार्गाने चालत ध्येय प्राप्ती करण्यासाठी गुरूंना आधी वंदन करूया. आपले गुरुजन, आपले आईवडील, आपले शिक्षक यांना मनोभावे वंदन करूया आणि निरोप घेऊया. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना लक्ष शुभेच्छा.